नमस्कार. आजची रेसिपी आहे उपमा. उपमा बनवण्यासाठी इथे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. यामध्ये राई टाकायची आहे आणि जिरा टाकायचं. राई जिरा छान तडतडून द्यायचं. त्यानंतर यामध्ये बारीक चिरून कांदा टाकायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. हलकासं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. कांदा आणि शेंगदाणे छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरून अद्रक टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये मटर टाकायचं आहे, फ्रेश मटर. हलकासं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. मिक्स करून घ्यायचं. हलकासा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये रवा टाकायचा आहे. रवा टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे. छान असं 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत परतून. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी गरम करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. मिक्स करून झालेलं आहे. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे वाफवून घेऊयात. 3 ते 4 मिनिटे झालेले आहेत आणि छान असं उपमा बनवून तयार आहे. मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि उपमा बनवून तयार आहे.